नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप नंबर 1. तुम्हाला हे माहीत आहे का? दररोज एक कच्चे गाजर खाल्ल्याने हार्मोन्सचे संतुलन राखण्यास आणि शरीरातील खराब इस्ट्रोजन बाहेर काढण्यास मदत करते. गाजरामध्ये अपचनक्षम फायबर असते. ते केवळ आतड्याच्या आरोग्यास मदत करत नाही, तर शरीरातील खराब इस्ट्रोजन आणि विषारी पदार्थांना डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते. तर तुमच्या पण आहारामध्ये तुम्ही निरोगी शरीर राहण्यासाठी गाजराचा नक्कीच समावेश करा. टिप नंबर 2. झोपताना कधीही डोक्याजवळ मोबाईल ठेवू नये. त्यातून निघणाऱ्या रेडिएशनमुळे सुद्धा केस गळती होते. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 3. गव्हाच्या दाण्याएवढा चुना दह्यामध्ये मिसळून रोज खाल्ल्याने उंची वाढण्यास मदत होते. तसेच स्मरणशक्ती देखील यामुळे वाढते. प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टिप नंबर 4. बाजारातून आणलेल्या तुपात थोडे मीठ टाकून ते तूप गरम करावे. तूप जर निळसर पडले असेल तर तुपात उकडलेल्या बटाट्याची भेसळ असू शकते किंवा आहे हे समजावे. महिलांसाठी खास टिप नंबर 5. महिलांना मासिक पाळी दरम्यान ओटीपोटात दुखते. त्यांनी पाण्यात गूळ आणि ओवा टाकून त्याचा काढा तयार करा आणि तो प्यावा. यामुळे वेदना कमी होतात आणि मासिक पाळीसुद्धा यामुळे नियमित होते. अत्यंत खास टिप नंबर 6. किचन साफ करण्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये गरम पाणी, थोडा बेकिंग सोडा आणि 4 थेंब डिशवॉश लिक्विड टाका. याने किचन साफ केल्याने काही मिनिटातच साफसफाई पूर्ण होईल. तर किचन साफ करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा. टिप नंबर 7. हातावर पिवळेपणा दिसल्यास शरीरात लोहाची कमतरता असू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही केळीचे सेवन तुमच्या आहारामध्ये करणे फायदेशीर ठरते किंवा आहे. टिप नंबर 8. उभे राहून कधीही पाणी पिऊ नका. यामुळे सांध्यामध्ये तीव्र वेदना सुरू होतात. टिप नंबर 9. लहान वयात चष्मा लागलेल्या मुलांना दुधात खडीसाखर, बडीशोप आणि वेलची उकळून घ्यावी व हे दूध पिण्यास द्यावे. यामुळे मुलांचे डोळे निरोगी राहतील. टिप नंबर 10. काजूचे सेवन कधीही अल्कोहोलसोबत म्हणजेच दारूसोबत करू नये. ते शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे तुम्हाला रक्तदाबाचा त्रास देखील होऊ शकतो. अत्यंत उपयुक्त अशी टिप नंबर 11. बरेच वेळा कापूर डब्बीतून उडून जातो व लवकर संपतो आणि दरवेळेस नवीन आणावा लागतो. म्हणून कापुराच्या डब्बीत थोडेसे तांदूळ टाकून ठेवले तर कापूर बरेच दिवस टिकतो किंवा राहतो. गृहिणींसाठी खास टिप नंबर 12. फ्रीज साफ करण्याच्या अगोदर 1 तास आधी अनप्लग करा व रूम टेम्परेचरवर आल्यानंतर फ्रीज साफ करा. प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी टिप नंबर 13. लिंबू वापरल्यानंतर ज्या साली शिल्लक राहतात त्या साली लिंबाच्या फेकून न देता एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा आणि या साठवलेल्या सालींना मीठ लावून याने घरातील तांब्या पितळेची भांडी चोळून घ्या. यामुळे तांब्या व पितळेची भांडी छान चकाकतील. तर तांब्या व पितळेची भांडी साफ करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 14. नॉनस्टिक पॅनमध्ये जेवण बनवताना स्टीलचा चमचा वापरू नये. यामुळे पॅनचं कोटिंग निघून ते जेवणामध्ये जाऊ शकते. ते आपल्या आरोग्यासाठी किंवा शरीरासाठी हानिकारक आहे. टिप नंबर 15. लोकरीचे कपडे ठेवताना त्यात कडुलिंबाची पानं घालून ठेवावी. त्यामुळे लोकरीचे कपडे खराब अजिबात होत नाहीत. कामी येईल अशी खास टिप नंबर 16. नॉनव्हेजचे कोणतीही भांडी घासताना घासणीवरती थोडंसं लिंबू पिळून नंतर भांडी घासा. यामुळे भांड्याचा खराब वास येत नाही. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 17.
पर्स किंवा बॅगची चेन उघडत नसेल तर त्यावर मेणबत्ती घासा, ती सहज उघडते. टिप नंबर 18. जड फर्निचर इकडून तिकडे हलवताना फरशीवर चरे उमटू नयेत म्हणून त्याच्या टोकदार पायांना जुने मोजे घालावे. अतिशय उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टीप नंबर 19. काच फुटल्यावर त्याचे तुकडे कसे स्वच्छ किंवा गोळा करायचे हा जर प्रश्न पडला असेल तर त्यासाठी एक नवीन उपाय. कणिक मळून कणकेचा गोळा करून घ्या व त्याने काचेचे खाली पडलेले तुकडे टिपून घ्या. त्यानंतर तो गोळा फेकून द्यावा. प्रत्येक महिलेसाठी खास टीप नंबर 20. 2 चमचे बेसन पीठ, दुधाची साय, लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद एकत्रित करून त्याचं मिश्रण किंवा पेस्ट बनवा व ती चेहऱ्यावर लावल्यास त्वचेचा काळपटपणा यामुळे कमी होतो. टीप नंबर 21. अन्न पुन्हा पुन्हा गरम करू नका. यामुळे अन्नातील पोषक तत्वे नष्ट होतात. प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर 22. टॉवेल धुताना जास्त डिटर्जंट पावडर वापरू नये. यामुळे टॉवेल कडक होतात. टीप नंबर 23. बाथरूममधील येणारा घाणेरडा वास घालवण्यासाठी लिंबाचा रस काढून बाथरूममध्ये टाकून अर्धा तास बाथरूम बंद करा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे बाथरूमचा सर्व वास निघून जाऊन तुमचे बाथरूम छान असे चमकेल व त्याची दुर्गंधी देखील येणार नाही. प्रत्येक महिलेसाठी अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 24. सिल्कच्या साड्या ह्या ठेवताना कोरड्या जागी व पांढऱ्या शुभ्र मलमलच्या कापडामध्ये गुंडाळून ठेवा. लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची टीप नंबर 25. घरात जुन्या वस्तू, भंगार सामान किंवा वापरात नसलेले सामान, जुन्या वस्तू, जुने कपडे, जुन्या चपला, फाटलेले कपडे किंवा जुने कपडे पायपुसणी म्हणून वापरू नये. जुन्या वस्तूचा साठा आपल्या घरामध्ये करून ठेवू नये. यामुळे घरात दारिद्र्य किंवा गरिबी येते. टीप नंबर 26. मिक्सरमध्ये पदार्थ काठोकाठ भरू नयेत. मिक्सर फार वेगात चालवू नये तर तो कमी गतीने चालवावा. अतिशय महत्त्वाची व खास टीप नंबर 27. रोज 4 ते 5 मखाने खाल्ल्याने शरीरात इन्सुलिन बनते आणि यामुळे मधुमेह हळूहळू कायमचा बरा होतो. टीप नंबर 28. रोज एक किवीचे सेवन केल्याने डोळ्याच्या सगळ्या समस्या दूर होतात. तुम्हाला पण डोळ्यांच्या समस्या असतील तर ही टीप ट्राय करून बघा. टीप नंबर 29. किडनी स्टोन झाल्यास हळद आणि जुना गूळ ताकात मिसळून प्यायल्याने स्टोन पूर्णपणे नष्ट होतो. हे नक्की करून पहा. अतिशय खास टीप नंबर 30. स्टीलची चहा गाळणी स्वच्छ करण्यासाठी गॅस चालू करून त्यावर गाळणी गरम करून घ्या व नंतर ब्रशने चोळून स्वच्छ करा. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.